आहे ती सर्व्हिस आहे, प्रॉडक्ट नाहीये। प्रॉडक्ट म्हणजे काय की वस्तू जी विकली आणि पैसे घेतले। आपलं कसं आहे, 1.25 मीटर अस्तर लागलेला आहे। नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये शिलाई कशी ठरवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला। तर पहिला सगळ्यात मुद्दा आहे की तुम्ही कुठे राहता। शहरामध्ये थोडीशी जास्त शिलाई मिळते आणि खेडेगावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी थोडी कमी शिलाई मिळते। दुसरं म्हणजे दुकानात थोडी जास्त शिलाई घेतली जाते आणि घरगुती जे काम करतात ते कमी थोडी शिलाई घेऊ शकतात। तर तुम्ही जिथेही राहत असाल त्याच्या 5 किलोमीटरच्या सर्कलमध्ये जेवढे तुमचे दुकानं असतील, 2-3 काय असतील, त्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला शिलाई विचारायची आणि त्यापेक्षा कमी ठेवायची आहे। जर तुम्ही सुरुवात करत असाल तर त्यांच्यापेक्षा कमीच ठेवायची, कारण आपल्याला दुकानाचं भाडं किंवा इतर खर्च नाहीये, त्यामुळे कमी ठेवायची म्हणजे लोक आपल्याकडे येऊ शकतात। तुम्ही जिथे राहतात ते खूप जास्त मॅटर करते। याला मी एक साधं उदाहरण देते की आपली जी टेलरिंग सर्व्हिस आहे ती सर्व्हिस आहे, प्रॉडक्ट नाहीये। प्रॉडक्ट म्हणजे काय की वस्तू जी विकली आणि पैसे घेतले। आपलं कसं आहे, आपण त्यांच्याकडून ब्लाउज पीस घेतो, शिवतो आणि ते त्यांना परत देतो, म्हणजे आपण सर्व्हिस ही देत असतो। तर सर्व्हिसचं कसं आहे ना की सर्व्हिसची जी फी आहे ती जो सर्व्हिस देणारा आहे तो ठरवतो। उदाहरणार्थ आता डॉक्टर आहे, डॉक्टर हे सर्व्हिस देतात आपल्याला। माझा स्वतःचा अनुभव सांगते डॉक्टरांचा की माझ्या मुलाला ॲडमिट केलं होतं तेव्हा त्यांनी जे सांगितलं होतं सुरुवातीला की तुम्हाला एवढं चार्जेस लागतील, तर त्याच्या अगदी दुप्पट चार्जेस त्यांनी आम्हाला लावले होते। मग आम्ही त्यांच्याकडे एक्सप्लेनेशन मागितलं की तुम्ही एवढे चार्जेस का म्हणून लावलेत, तर मग त्यांनी एक्सप्लेन केलं। आता जे इंजेक्शन, सलाईन वगैरे हे सगळं वापरतात ते देतातच, त्याची जी किंमत आहे ती लावतातच। त्याच्यानंतर रूमचं भाडं सुद्धा लावतात आणि डॉक्टरची व्हिजिटिंग फी असते। डॉक्टर दिवसातून 2 वेळा येतात, तर ते डॉक्टर येऊन पेशंटला चेक करतात की त्याची किती प्रोग्रेस आहे। तर ती जी डॉक्टरची व्हिजिटिंग जी फी असते ती प्रत्येक डॉक्टरनुसार वेगळी असते, हे तुम्ही सुद्धा नोटीस केलं असेल। तर त्यांनी आम्हाला 2 की 4 हजार रुपये अशी काहीतरी व्हिजिटिंग फी लावली होती एका दिवसाची। तर माझ्या मिस्टरांनी विचारलं की तुम्ही एवढे 4,000 कसे काय घेऊ शकतात व्हिजिटिंग फीचे। तर त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की डॉक्टरांनी फी किती घ्यायची हे प्रत्येक डॉक्टर स्वतः ठरवत असतो। ठीक आहे, सर्व्हिसचं हे असंच आहे की तुम्ही किती पैसे घ्यायचे हे तुम्ही ठरवायचं असतं। तुमच्या स्किलवरती ते डिपेंड असतं की तुम्ही फिनिशिंग कशी देताय, तुमचं काम कसं आहे, तुम्ही किती अनुभवी आहात, यावरती तुमची सर्व्हिसिंगची जी फी आहे म्हणजे शिलाईची जी फी आहे ती तुम्ही ठरवू शकतात। तर आता बघा, मी माझ्याबद्दल सांगते की मी पुण्यात राहते। माझ्या 4 ते 5 किलोमीटर एरियामध्ये खूप कमी दुकानं आहेत, त्यामुळे मी शिलाई जास्त घेऊ शकते, पण मी तसं करत नाही आणि मी घरातून काम करते। आता 5 ते 7 किलोमीटरच्या एरियात 2 ते 3 दुकानं आहे ज्या लेडीजच चालवतात। तर तिथे मी विचारलं, म्हणजे 1 किंवा 2च असतील जास्तीत जास्त दुकान आहेत आणि ते घरगुती आहेत, पण मला त्यांची काही शिलाई एवढी माहिती नाही। तर मी दुकानात विचारलं, तर एका ठिकाणी कटोरी ब्लाऊजची होती, कटोरी ब्लाऊजची फी होती 350 रुपये आणि एका ठिकाणी होती 450 रुपये। फक्त कटोरी ब्लाऊजचं मी सांगते, साधं नॉर्मल ब्लाऊज। तर मी ठरवलेले आहेत कटोरीचे 250 रुपये आणि 4 टक्सचे सुद्धा 250 रुपये। ठीक आहे, हे नॉर्मल ब्लाऊज आहे, याला लेस, लटकन, डिझाईन वगैरे काही नाही, हे नॉर्मल ब्लाऊज आहे। हे अशा पद्धतीचं मी दाखवते, हे असं साधं ब्लाऊज, याला काहीच नाही आहे। मात्र याला मी आय जे आहेत ते हाताचे करते। आणि दुसरं म्हणजे या 250 मध्ये मी अजून काय देते, तर जर अशी या दोऱ्या बनवायच्या असतील, सेम कपड्याच्या दोऱ्या असतील तर त्या, आणि हे साधे असे लटकन किंवा थोडीफार डिझाईन असतील तर ते लटकन हे मी 250 मध्येच देते, एक्स्ट्रा त्याचे घेत नाही। कारण मी आता या एरियामध्ये मी नुकतीच सुरुवात केली आहे आणि घरातून आहे, त्यामुळे मी ते जे दोरी बनवते ते आणि लटकन त्याचे मी एक्स्ट्रा काही घेत नाही। तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही 50 रुपयापर्यंत एक्स्ट्रा घेऊ शकतात।
ठीक आहे. आता दोरी आणि लटकन हे तुम्ही स्वतः बनवतायत, तर ते स्वतः बनवायचे जे पैसे आहेत ते तुम्ही ठरवू शकतात. तुम्ही 70 पण घेऊ शकता, तुम्ही 30 पण घेऊ शकतात. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक डॉक्टरची व्हिजिटिंग फी वेगवेगळी असते, तसंच हे सुद्धा आहे. आपण जेव्हा नॉर्मली डॉक्टरकडे जातो, काही जण 150 रुपये घेतात, तर काही काही जणांची 400, 500, 800, इथे पुण्यामध्ये 800 रुपयापर्यंत पण व्हिजिटिंग फी आहे. नुसतं जाऊन दाखवायचं आणि त्यांची औषधं घेऊन परत यायचं, एवढ्याची सुद्धा 400 घेतात काही डॉक्टर, काही 800 घेतात. मग त्यांचं शिक्षण आहे, काही MBBS असतात, काही MD असतात, काही आणखी स्पेशल त्यांचं शिक्षण झालेलं असतं. आणि जनरल फिजिशियन जे आहेत त्यांची थोडी फी कमी आहे, किंवा एरिया वाईज सुद्धा ते फी चार्ज करतात. त्यानुसार तुम्ही तुमचे स्किल, तुमचं शिक्षण, तुमची फिनिशिंग याच्यावरती तुम्हाला हे चार्जेस जे आहेत हे ठरवायचे आहेत. ठीक आहे. आता या 250 मध्ये मी अस्तर पण माझंच असतं. त्यानंतर प्रिन्सेसचे जे आहे, मग विथ योक असू दे किंवा विदाऊट योक असू दे, कसंही असू दे, मी त्याचे घेते 350 रुपये. आणि त्या 350 मध्ये त्याच कपड्याची दोरी आणि लटकन सुद्धा मी त्यांना हवं असेल तर करून देते. अदरवाईज मग कॅन्सल असेल तरी पण 350 तेवढेच घेते. हे नॉर्मल जे आहेत ते चार्जेस मी सांगितलेले आहेत. आता याला जर प्रिन्सेसला जर कप्स लावायचे असतील तर डायरेक्ट 100 रुपये मी वाढवते. कारण की 100 रुपये का, जर जर नेटचं वगैरे कापड असेल, मेन फॅब्रिक असेल, तर त्याला डबल अस्तर लावावं लागतं. डबल अस्तरमध्ये सॅटिनचा पर मीटरचा हिशोब आहे तो म्हणजे 70 ते 80 रुपये मीटर आहे. मला मिळतं इथे 70 ते 80 रुपये. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकतात. मग ते अस्तर परत 30 ते 40 रुपयाचे कप्स मिळतात, आणि कप्स लावायचे आणखी चार्जेस वेगळे. असे मी टोटल 100 ॲड करते त्याच्यामध्ये. आणि डिझाईन वगैरे असेल तर ते वेगळे. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट सांगायची राहिली की हे 250 आणि हे 350 जे मी ठरवले आहे ते या दुकानापेक्षा थोडे कमी घेते आहे. आणि त्यामध्ये सुद्धा दोरी लटकन फ्री देते. आणि जर कॅनव्हास असेल गळ्याला, म्हणजे पान गळा असेल, मटका गळा असेल किंवा असे गळे असतील, तर ते सुद्धा मी ह्याच्यातच कव्हर करून टाकते, त्याचे काही एक्स्ट्रा घेत नाही. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा असंच करा की तुमच्या आसपास दुकान असेल किंवा कोणी घरगुती काम करत असेल, त्यांची जी शिलाई आहे तिचा तपास करा आणि त्यानुसार तुमची शिलाई ठरवायची आहे. आणि डॉक्टरचं उदाहरण तर मी तुम्हाला दिलेलंच आहे. आता अजून एक गोष्ट की तुम्ही लेस लटकन जे लावत असाल त्याची किती घ्यायची आहे. आता ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. हे एक कटोरीचं ब्लाऊज आहे, साधं ब्लाऊज आहे अस्तरचं, आणि त्याला मागे अशी ही लेस लावलेली आहे. ठीक आहे. आता ही लेस जी आहे ती किती रुपये मीटर मिळते त्याच्यावरती डिपेंड आहे. आता समजा कटोरीचं ब्लाऊज आहे, त्याचे मी घेते 250. तुम्ही जे घेत असाल ते काही ठिकाणी 200 असेल, काही ठिकाणी 150 असेल, असं असू शकतं. तर आता तुम्हाला जर अशी लेस लावायची आहे तर लेस काय रुपये मीटर मिळते ते लिहायचं. आता समजा अशी साधी लेस असेल ती 10 रुपये मीटर मिळते, 5 किंवा 10. जनरली 10च पकडायचे, 5 शक्यतो पकडायचे नाही. जर त्यांनी लेस आणून दिली असेल तर मग ठीक आहे. तर लेस 10 रुपये मीटर मिळते. आणि कधी पण हिशोब लावताना मग अर्धाच मीटर वापरली आहे मग तेवढेच लावू, एवढा हिशोब करत बसायचं नाही. सरळ सरळ 1 मीटरचे पैसे आपल्याला लावायचे आहे. आणि मागे पुढे गळा पूर्ण लेस लावायची असेल मागे आणि पुढे तर 1 मीटर लेस ही लागतेच. तर ते 10 रुपये. आणि लेस लावायचे तर लेस लावायचे तुम्ही 10 किंवा 20 असे तुम्ही रुपये घेऊ शकतात. तर मला वाटतं की 20 रुपये हे घेतले पाहिजेत पूर्ण मागे आणि पुढे गळा असलेले. मग हे टोटल किती झाले 250, 260, 70, 80, 280 रुपये होतात. ठीक आहे. तर याला परत लटकन असेल तर दोरी लावतो आपण लटकनची, तर ती दोरी सुद्धा मिळते. ती सुद्धा 10 रुपये मीटर मिळते आणि ती दोरी लावायचे 10 रुपये. लटकन बनवायचे असतील तर त्याचे तुम्ही 20, 30 जसं तुमची डिझाईन असेल, असे साधे लटकन असतील तर तुम्ही 10 रुपये हे घेऊ शकता. 10, 20 तुम्हाला जितके घ्यायचे तितके तुम्ही घेऊ शकतात. मी इथे 10 रुपये ॲड करते. तर किती झाले 280, 290, 250, 60, 70, 80, 90, 100, 310 रुपये होतात. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही 300 रुपये घेऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे राऊंड फिगर कशाचे, लेस प्लस दोरी
आणि साधे लटकन म्हणते मी, ठीक आहे. असं तुम्ही शिलाई जी तुमची आहे एक्स्ट्राची ती ठरवू शकतात. आता डिझाईनची जर बाही असेल तर किती घ्यायची आणि मी किती घेते ते सांगते. इथे पुन्हा तोच मुद्दा येतो की सर्व्हिसिंग फी जो तो त्याची ठरवू शकतो. जसं मी तुम्हाला डॉक्टरचं उदाहरण दिलं. आता जे काय ब्लाऊज असेल, प्रिन्स असेल, जे काय असेल त्याची आपली नॉर्मल जी फी आहे ती ठेवायची आणि फुगाबाही असेल तर मी 50 रुपये एक्स्ट्रा चार्ज करते त्याचे, ठीक आहे. तुम्ही 70 पण करू शकता आणि 30 पण करू शकतात, की तुम्ही तुमच्या स्वतःला किती व्हॅल्यू देतात त्याच्यावरती ते डिपेंड आहे. दुकानदार मे बी त्याचे 100 रुपये सुद्धा एक्स्ट्रा घेत असतील, तो त्यांचा कॉल आहे. तर फुगाबाहीचे मी घेते एक्स्ट्रा 50 रुपये. आणि मग अशी जसं एक्सप्लेन केलं की मागे पुढे गळ्याला लेस प्लस दोरी प्लस हाताने बनवलेले लटकन, याचे टोटल 50 रुपये होतात, ठीक आहे. हे असे मी हिशोब करते आणि करत असते. आता लेस काय रुपये मीटर मिळते याच्यावरती बऱ्याच गोष्टी या डिपेंड आहेत. तर मला आशा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ लक्षात आलेला आहे आणि कसे पैसे तुम्ही ॲड करू शकतात तुमच्या स्किलनुसार आणि तुमच्या अनुभवानुसार. त्याचबरोबर जर मोठं ब्लाऊज असेल, आता हे बघा, हे खूप मोठं ब्लाऊज आहे कटोरीचं. आता याला जवळपास मला 1.25 मीटर अस्तर लागलेलं आहे. बाही सुद्धा मोठी आहे, तर मला 1.25 मीटर अस्तर लागलेलं आहे. तर जर मोठं ब्लाऊज असेल तर त्याला तुम्ही थोडे जास्त चार्ज करा. माझ्याच्याने ते केलं गेलेलं नाही आहे, माझ्या ते गोष्ट लक्षात नाही आली ॲक्च्युली. तर जर मोठं ब्लाऊज असेल 40 छातीच्या पुढे, त्याचबरोबर एवढ्या बाही असतील तर त्याला अस्तर जे आहे ते जास्त लागतं. तर त्यानुसार तुम्ही चार्ज करायचे आहे. म्हणजे आता 1.25 मीटर अस्तर इथे मला जवळपास मिळतं 45 रुपयाला मला अस्तर मिळतं. आता मी त्यांचे 250 रुपये घेते, ठीक आहे. आता हे जे ब्लाऊज दाखवलं त्याचे मी 250 घेतलेले आहे, कारण की दोरी पण आहे, लटकन पण आहे, तरी सुद्धा मी 250 घेतलेले आहेत. तर मला ॲक्च्युली ते परवडत नाही, कारण की 250 रुपये त्याच्यापैकी 45 रुपयाचं मला अस्तरच मिळतं. तेही मला खूप लांब जावं लागतं, त्याचं पेट्रोल सुद्धा माझ्याच अंगावर येतं. त्याच्यानंतर दोरी लटकनचे सुद्धा मी एक्स्ट्रा घेत नाही. त्यामुळे मला ॲक्च्युली ते कितीमध्ये पडतं, 200 रुपयातच पडतं, जे की मला परवडत नाही ॲक्च्युली. पण आता मला सुरुवात आहे या एरियामध्ये आणि आजूबाजूला दुकानं नाही, त्यामुळे मी चालू देते आहे माझं काम. आता सध्या काही दिवसांनी वाढवणारच आहे. तर अशा पद्धतीने तुमची जी काही शिलाई असेल ती तुम्ही वाढवू शकतात. लक्षात ठेवा की तुमची जी मुद्दल आहे, म्हणजे जे तुम्हाला लागतंय अस्तर, लेस आणि लटकन वगैरे काय आहे ते एका बाजूला ठेवायचे आणि तुमची स्वतःची शिवायची जी फी आहे ती तुम्ही वेगळी ठेवायची आहे, ठीक आहे. तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.